किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता पीएमचा व नमोचा हप्ता एकत्रित 2 हप्ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी डीबीटी मार्फत आज टाकल्या जाणार आहे। राज्य सरकार आज डीबीटीचं बटन दाबून तुमच्या बँक खात्यामध्ये 2 योजनेचे हप्ते या ठिकाणी वितरण या ठिकाणी करायला सुरुवात या ठिकाणी करणार आहे। तर चला सविस्तर बघूया कोणते होते ते 2 हप्ते। आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएमचा 21वा व नमोचा तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकला जाईल। थेट रक्कम 2000 रुपये तुम्हाला पीएमचा येणार आहे आणि 2000 रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेची येणार आहे। अशी तुम्हाला रक्कम थेट 4000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा दिसणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। राज्य सरकार आजच या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा वितरित करायला सुरुवात या ठिकाणी करणार आहे, कारण की आता डीबीटीचं बटन आजच या ठिकाणी राज्य सरकार दाबायच्या प्रतीक्षेमध्ये आहे। आज राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं की तसं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जाईल, पण जेव्हा राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबवते त्याच्या 24 तासाच्या नंतर पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल। जर तुमचे हे 5 बँकेमध्ये बँक अकाउंट असेल तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे आजच्या आजच पैसा येईल, नाहीतर तुम्हाला 20 घंटे 22 घंटेचा या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। तर चला सविस्तर त्या 5 बँका बघू, ज्या 5 बँकेमध्ये खूप फास्ट या ठिकाणी पैसा येतो तुमच्या बँक खात्यामध्ये। जर तुम्ही ही बँक असेल तुमची तर तुम्हाला पण खूप फास्ट पैसे येणार। तर चला सविस्तर त्या 5 बँका बघू आणि या 12 जिल्ह्यांनाच या ठिकाणी पहिला टप्पा मिळणार आहे। बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 8 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। 8 ते 10 नोव्हेंबरच्या आत त्यांना पण पैसा प्राप्त होईल, पण आज 1 नोव्हेंबर आजच्या दिवशी कोणत्या या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा प्राप्त होणार। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे, जे 12 जिल्हे या पहिल्या टप्प्यामध्ये पात्र या ठिकाणी झाले असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट आज डीबीटीचं बटन दाबून त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम 4000 रुपये जमा केली जाणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज थेट रक्कम 4000 रुपये या ठिकाणी जमा करून त्यांना खुश केल्या जाणार आहे। तर चला सविस्तर ते 12 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि त्या 5 बँका कोणत्या आहेत, ज्या 5 बँकेमध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप फास्ट पैसा येणार आहे। जसं राज्य सरकार एकूण डीबीटीचं बटन दाबणार तसा या 5 बँकेमध्ये पैसा या ठिकाणी वितरित होणार। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणत्या आहेत त्या 5 बँका, ज्या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो। आता या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पैसा मिळणार आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय, बाकी शेतकऱ्यांचं काय होणार। तर त्या शेतकऱ्यांना आता थेट पैसा मिळणार, तो म्हणजे 8 ते 10 दिवसानंतर, म्हणजे त्यांना 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। शेतकरी मित्रांनो, जर तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला आज पैसा मिळणार, नाही तर तुम्हाला पैसा आज मिळणार नाही। तुम्हाला 8 ते 10 दिवसाची प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते। तर चला सविस्तरपणे ती यादी बघू, ती 12 जिल्ह्याची यादी बघू। तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं आम्हाला कमेंट नक्की करा। तुम्ही पूर्णपणे ती 12 जिल्ह्याची यादी बघा। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे, तो पण आजच डीबीटीचं बटन दाबून या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला सुरुवात करूया त्या 12 जिल्ह्यांना। तर चला त्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आली। आता त्यांना पण 2 हप्ते एकत्रित त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकले जाणार आहे। आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार, त्यांच्या बँक खात्यामध्ये 2 योजनेचा हप्ता एकत्रित टाकल्या जाणार आहेत। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। तर चला दुसरा जिल्हा बघूया कोणता आहे। दुसरा जिल्हा असणार आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून घेता येणार आहे, कारण की आता सांगली जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे। तर चला सविस्तर समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी आली, कारण की आता धाराशिव जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी वितरित केल्या जाईल। तर चला समोरचा जिल्हा असणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट रक्कम या ठिकाणी प्राप्त केली जाईल। त्यांना पण दोन योजनेचे हप्ते एकत्रितपणे टाकले जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा या ठिकाणी होईल, ते पण आजच्या आज, कारण की राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला पण या ठिकाणी सामील केलं आहे। तर चला समोरचा बघू। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी वाटप होणार। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी आनंद होणार आहे, कारण की आता आजच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी राज्यभरातील त्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी। त्यांना पण पीएमचा आणि नमोचा दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी राज्य सरकारच्या मार्फत आणि डीबीटीच्या मार्फत या ठिकाणी त्यांना पैसा टाकला जाणार आहे। डीबीटीचं बटन आज दुपारनंतर राज्य सरकार 1 नोव्हेंबर 2025 रोजी दाबणार आणि जसं डीबीटीचं बटन दाबलं त्याच्यानंतर तुम्हाला 10 ते 20 घंट्याच्या आत किंवा 24 घंट्याच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल। पण जर तुमचं हे बँक अकाउंट जर या 5 बँकेमध्ये असेल, या 5 बँका जर तुमच्या असेल, या 5 बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असेल, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पैसा फक्त अर्ध्या ते 1 तासात येणार। म्हणजे राज्य सरकारने डीबीटीचं बटन 2ला किंवा 3ला दाबलं, 2च्या 3च्या 4च्या दरम्यान दाबलं, तसं तुम्हाला 4:30ला पैसा प्राप्त होईल। समजा राज्य सरकारने डीबीटीचं बटन 3ला दाबलं किंवा 3 किंवा 3:30ला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल, कारण की या 5 बँकेमध्ये खूप फास्ट पैसा येतो, खूप फास्ट पैसा या 5 बँकेमध्ये जमा होतो। तर चला सविस्तर समोरचा जिल्हा बघूया। समोरचा जिल्हा बघणार आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा, कारण की आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण आता पैसा वाटप चालू होणार आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आज थेट डीबीटी मार्फत रक्कम जमा होईल। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। समोरचा जिल्हा या ठिकाणी आपण बघू कोणता आहे। समोरचा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता त्यांना पण थेट रक्कम 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी थेट टाकल्या जाणार आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला असून आता यांना पण या ठिकाणी डीबीटी मार्फत पैसा मिळेल। आज दुपारनंतर राज्य सरकार या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून नंदुरबार जिल्ह्यासाठी पण या ठिकाणी हस्तांतरित करणार आहे, तो पण थेट निधी। तर चला या ठिकाणी आपण बघू सविस्तर समोरचा जिल्हा संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर तुम्ही राहत असाल, संभाजीनगरचे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात होईल आणि ही सुरुवात या ठिकाणी दुपारनंतर होणार 4 ते 5 त्या दरम्यान पूर्णपणे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा वाटप होईल। पण जर संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बँक अकाउंट जर तुमचे या 5 पैकी एक जरी असेल तर तुम्हाला खूप फास्ट पैसा येणार। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 5 बँक खाते जे 5 बँके खात्यामध्ये खूप फास्ट पैसा येतो। तर चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा, पहिला बँक असणार आहे तुमची ICICI बँक। जर तुमची ICICI बँक असेल, ICICI बँकेमध्ये जर तुमचा पैसा येणार असेल तर तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून तुम्हाला पण जसं डीबीटीचं बटन दाबलं तसाच पैसा जमा होणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र। जर तुमची बँक ऑफ महाराष्ट्र आहे तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली, कारण की आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठा या ठिकाणी निधी वितरित केला असून आता बँक ऑफ महाराष्ट्रामधून पण खूप मोठा फास्ट पैसा या ठिकाणी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज हस्तांतरित केला जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया पोस्ट बँक जर तुमची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता पोस्ट बँकेमध्ये पण खूप फास्ट पैसे येणार। तर चला तुम्हाला जर यामध्ये जे 12 जिल्हे मी सांगितले, या 12 जिल्ह्यातील मध्ये जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव मी घेतलं की नाही घेतलं, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तुम्ही आम्हाला कमेंट नक्की करा।
करा. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये, तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं आणि तुम्हाला पैसा आज येणार की तुम्हाला 10 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार. तर तुम्ही सविस्तरपणे कमेंट करा. त्या कमेंटमध्ये तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी कळेल. आता कमेंट काय करा, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे असा प्रश्न तुम्हाला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुमच्या बँकेचं नाव नक्की कमेंट करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.